महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे वारी परिवार संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारी पुरातन काळातील संतांच्या समाधीच्या विकास कामाकडे राजकीय नेत्यांनी आणि शासकीय प्रशासनाने पाठ फिरवल्याने वारी परिवार कार्यकर्त्यांनी तीव्रपणे नाराजगी व्यक्त केली आहे। संत चोखामेळा महात्मा बसवेश्वर, संत कान्होपात्रा, संत दामाजी पंत, संत आविरकर, संत मौनी बुवा, संत लतीफ शहा, संत टीकाचार्य अशा 14 संतांची मंगळवेढा भूमीला ओळखली जाते। आषाढी वारी निमित्त वारी परिवारातर्फे वृक्ष लागवड, स्वच्छता अभियान, फराळे वाटप, दूध, फळे वाटप करण्याचे काम तरुण वर्ग करत आहेत। मंगळवेढी भूमी संतांची म्हणली जाते। तर आपल्याकडे ज्येष्ठ साहित्यिक, लेखक, कवी ह्या ठिकाणी आपल्याकडे मंगळवेढ्यामध्ये आहे। तर आज आषाढी एकादशी निमित्त आज सर्वजण जमल्यात, पण अनेक आता आमच्याशी आपण बातचीत करणार। काय नाव आपलं? मी कवी लक्ष्मण हेंबाडे। बरं, काय सांगू शकाल की इतिहास काय सांगू शकाल की आपल्या या ठिकाणचा मंगळवेढ्याचे बरेच संत ह्या ठिकाणी असतात। पंढरपूर ही देवाची भूमी आणि माझी मंगळवेढा संतांची भूमी, आणि ह्या संतांच्या भूमीमध्ये संतांचा वारसा चालवणारी महाराष्ट्राला, मंगळवेढ्याला किंवा आमच्या जिल्ह्याला अभिमान वाटणारा माझा वारी परिवार आणि वारी परिवाराचे सदस्य, वारी परिवाराचे अध्यक्ष इथं आलेले आहेत। तर ते ह्याबद्दल छान सांगते। खरोखर आता वारी परिवाराचे सदस्य आपल्याकडे आहेत। तर काय नाव आपलं म्हणलं? मी सतीश दत्तू, रामकृष्ण हरिमौली। तर मंगळवेढा ही संतांची भूमी, आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे हजारो वर्षाचा इतिहास आपल्या मंगळवेढा संतभूमीला आहे। या ठिकाणी बसवेश्वरांचं वास्तव्य 13 वर्षे होतं। त्याचबरोबर चोखामेळा, कान्होपात्रा, मौनी बुवा, गोपनबाई, मौनी असे स्वामी समर्थ अक्कलकोटचे असे अनेक संत, जवळजवळ 14 संत मंगळवेढ्याला मध्ये होऊन गेलेले आहेत। पण आमची मंगळवेढ्याकरांची एकच खंत आहे की आज शिर्डीचे साईबाबा किंवा अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे एक एक संत होऊन त्या गावामध्ये होऊन गेलेले आहेत। तर ज्या पद्धतीने त्या गावाचा विकास झालेला आहे त्या पद्धतीनं संतभूमी मंगळवेढ्याचा विकास होऊ शकलेला नाही। अनेक वर्ष प्रलंबित असलेला महात्मा बसवेश्वरांचं स्मारक, जे 400 कोटीचा नियोजित स्मारक आहे, ते देखील प्रलंबित आहे। त्याच पद्धतीनं संत चोखामेळांचं स्मारक, जे आज मध्यवर्ती ठिकाणी आपल्याला अतिशय छोट्या मंदिरात संत चोखामेळांचे समाधी आहे, त्याच पद्धतीनं कान्होपात्रेची लहानशी छोटीशी मंदिर त्या ठिकाणी आहे। यासाठी मला शासनाला विनंती करायची आहे की शिर्डीचे साईबाबा, अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांचा विकास ज्या पद्धतीने झालेला आहे त्याच धर्तीवरती मंगळवेढ्याचा विकास व्हावा व इथं महात्मा बसवेश्वरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक, संत चोखामेळा, संत कान्होपात्रा यांची छोटी छोटी किंवा मोठ्या स्वरूपातली स्मारक व्हावीत, जेणेकरून जी पंढरपूरच्या इतिहासामध्ये जर आपण वारकरी संप्रदायात पाहिलं तर संत चोखामेळा व कान्होपात्रा यांचं मोठं स्थान त्यांना त्या ठिकाणी आहे। परंतु येथे त्यांची समाधी लहान स्वरूपात आहे, त्यांचंच मोठं स्मारक व्हावं एवढीच मी प्रशासनाला, आमच्या वारी परिवार या सामाजिक संस्थेच्या वतीनं विनंती करतोय। खरोखरच त्यांची अतिशय तळमळीची मागणी आहे की प्रशासन ह्याच्याकडे नक्कीच। पण आपलं काय नाव म्हणले? मी राजेंद्र नलवडे, मुख्याध्यापक संगम विद्यालय डोंगरगाव। या ठिकाणी रामकृष्ण हरी या मंगळवेढा संतभूमीमध्ये आत्ताच आमचे मित्र, आमच्या वारी परिवाराचे अध्यक्ष सतीश दत्तू सर यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की आमच्या या मंगळवेढ्यामध्ये अनेक संत होऊन गेलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये जसं संत होऊन गेले की ज्ञानेश्वर, तुकाराम, देवहा असेल, आळंदी असेल आणि पंढरपूर असेल, या ठिकाणचा जसा विकास झालेला आहे तसा विकास मंगळवेढ्यामध्ये असा दिसून येत नाही। या ठिकाणी या अगोदरच्या प्रतिनिधींनी त्या बाबतीत थोडासा प्रयत्न केला। महाराष्ट्रामध्ये शासनानं वेगवेगळ्या ठिकाणी तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला, परंतु त्या पद्धतीनं मंगळवेढ्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला, परंतु कोणत्या प्रकारचा दर्जा दिला की जेणेकरून यांचं या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं असं म्हणावं असं काम या ठिकाणी दिसून येत नाही। आत्ताच आमचे मित्र सतीश दत्तूंनी सांगितल्याप्रमाणे शासनाने याकडं थोडं जरा लक्ष दिलं पाहिजे। खरं तर संतभूमी मंगळवेढा, संतांची शिकवण ही उभ्या महाराष्ट्राला, जगाला माहिती आहे की या संतांच्यामुळे एक संतांचा वारसा आमच्या या मंगळवेढ्याला आहे, याचा आम्हाला अभिमान आहे। आणि या भूमीमध्ये वेगवेगळी स्मारकं, अतिशय भव्य दर्जाची स्मारकं झाली पाहिजे आहेत आणि तो प्रश्न शासनानं सोडवला पाहिजे आहे की जेणेकरून आमच्या या पंढरपूरला 4 मोठ्या वारी असतात की त्या वारीमध्ये कर्नाटकापासून
अगदी महाराष्ट्रातील कर्नाटकातील अन्य राज्यातील लोक येतात. ते येत जात असताना त्या ठिकाणी मंगळवेढ्याला बहुसंख्य या ठिकाणी श्रद्धाळू लोक येतात, दर्शन घेतात. परंतु त्यांच्याच प्रतिक्रिया आहेत की बाबा आणखी म्हणावं असं मंगळवेढ्याचं या ठिकाणी वैभव दिसून येत नाही. तर त्या लोकांच्या भाविकांच्या सुविधासुद्धा त्या ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजेत. आणि ही जर समजा या ठिकाणी जर स्मारकं झाली तर मग बसवेश्वरांचं असेल, चोखामेळा असेल, कान्होपात्रा असेल किंवा सर्व संतांची या ठिकाणी जर स्मारकं झाली तर या ठिकाणी मंगळवेढ्याला एक वेगळं वैभव प्राप्त होईल. आणि हा प्रश्न सोडवला की लोकांच्या, भाविकांच्या आणि भक्तांच्या या ठिकाणी काही समस्याही सुटतील अशी या ठिकाणी आम्हाला आशा वाटते. आणि शासनानं हा प्रश्न मार्गी लावावा असं आम्हाला वाटतं. खरोखरच मोठी तळमळ मंगळवेढ्यातील साहित्यिकांची कळत आहे. आपण बोलू शकता काय काय तर संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी संजय सोनवणे, मंगळवेढा. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.